छत्रपती संभाजीनगर क्रीडा विभागामध्ये 21 कोटींच्या घोटाळ्याचं प्रकरण झालंय। बँक अधिकारी आणि क्रीडा विभागातील अधिकाऱ्यांची या संदर्भात आता चौकशी होणार आहे। छत्रपती संभाजीनगर पोलीस आयुक्त आर्थिक गुन्हे शाखा ही चौकशी करेल। अधिकाऱ्यांना चौकशीसाठी पोलीस आयुक्तालयामध्ये हजर राहण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत। हर्षकुमारने खरेदी केलेली 8 कोटींची मालमत्ताही दरम्यान जप्त करण्यात आली आहे। हर्षकुमार सध्या फरार आहे आणि हर्षकुमार क्षीरसागर नावाच्या क्लार्कने क्रीडा विभागाला 21 कोटींचा गंडा घातलेला होता। या संदर्भात आपले प्रतिनिधी कृष्णा केंडे आपल्या सोबत आहेत। कृष्णा, अजूनही हर्षकुमार फरार आहेत, पण त्याचबरोबर त्यांनी खूप मोठा गंडा घालून बऱ्याच किमती आणि अत्यंत लक्झरियस अशा वस्तूही विकत घेतलेल्या होत्या। नवीन याच्यामध्ये आणखीन अपडेट काय आहे? पूर्वी आपण गेल्या काही दिवसांपासून म्हणत होतो की एवढा मोठा घोटाळा 13,000 पगार असलेला क्लार्क करू शकत नाही आणि त्याला क्रीडा विभागाच्या 21 कोटी रुपये असलेल्या खातं हाताळण्याचे अधिकार कसे दिले आणि ह्याच संबंधानं पोलीस चौकशी करतायत आणि क्रीडा विभागाच्या अधिकाऱ्याला आज या ठिकाणी चौकशीसाठी बोलवण्यात आलंय। छत्रपती संभाजीनगरच्या पोलीस आयुक्तालयामध्ये चौकशीसाठी या ठिकाणी बोलवलंय। त्याचबरोबर बँक अधिकाऱ्यांनी देखील एका क्लार्कच्या मेलवर त्या खात्याला त्याचा नंबर कसा जोडला याची देखील चौकशी पोलिसांकडून केली जाणार आहे। त्यामुळे बँक कर्मचाऱ्यांना देखील या ठिकाणी बोलवण्यात आलेले। शिवाय आतापर्यंत पोलिसांनी हर्षकुमारने जी आपण प्रॉपर्टी दाखवलेली होती, महागडी BMW गाडी असेल, प्रियसीसाठी फ्लॅट असेल, स्वतःसाठी फ्लॅट असेल, शिवाय इतर जो कर्मचारी आहे त्याच्या नावावर घेतलेले गाळे, असे सर्व संपत्ती मिळून 8 कोटीची संपत्ती या ठिकाणी जप्त केली आहे। मात्र या सगळ्या प्रकरणात हर्षकुमार नावाचा क्लार्क अद्याप देखील 6 दिवसांपासून फरार आहे। पूर्वी धन्यवाद कृष्णा दिलेल्या माहितीबद्दल। तर छत्रपती संभाजीनगर क्रीडा संकुलाच्या या संपूर्ण घोटाळ्यामध्ये आणखीन माहिती या संदर्भात आता उघड व्हायला लागली आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।